नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण आपली नवीन ऑफलाईन बॅच बँकिंग प्राईम किंवा बँकिंग प्रारंभ 6.0 ह्याच्याबद्दलची माहिती आपल्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आधीपासून बँक एक्झामची तयारी करत आहेत त्यांना विनंती होती की असे विद्यार्थी जे पुढच्या काही दिवसामध्ये तयारी स्टार्ट करणार आहेत अशांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचवायचा आहे. ऑफलाईन बॅच जी आपण छत्रपती संभाजीनगर इथे स्टार्ट करतोय प्रारंभ 6.0 ह्या नावानं 10 जूनपासून, त्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची. होईल तेवढा मॅक्सिमम पार्ट विद्यार्थ्यांना डिसिजन घेण्यासाठी जो आवश्यक आहे तो सगळा पार्ट ह्या लेक्चरच्या माध्यमातून किंवा या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी कव्हर करतो. 10 जूनची आपली बॅच सकाळी 7 ते 12 असा वेळ असणार आहे आणि बॅचसाठी डेमो आपले 10 जूनपासून ते विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत करता येतील, सो दॅट त्यांना ठरवायला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या केल्या पाहिजेत. बॅच आपली ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये असेल आणि प्युअर ऑफलाईन असेल. ऑफलाईन ऑनलाईन मिक्स हा कॉन्सेप्ट मला पहिल्यापासून पटत नाही. मी त्यामुळं ऑफलाईनच्या आपल्या बॅचेस कम्प्लिटली वेगळ्या आणि ऑनलाईनच्या वेगळ्या ह्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येकाला ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनच्या लेक्चरमध्ये आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या लेक्चरमध्ये त्यांना त्यांच्यावर जे ते लक्ष देता आलं पाहिजे. बॅच ही ॲग्रिकल्चरच्या AFOच्या एक्झाम साईज जे आहेत ते कव्हर होणार आहे. तर ह्या बॅचबद्दलचे डिटेल्स आहेत. बॅचच्या फॅकल्टी बाकी सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण रीडिंग रूमची फॅसिलिटी मुलींची वेगवेगळी अशी जवळपास एक 200पर्यंत कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची अवेलेबल करून दिलेली आहे. त्यासोबत ग्रुप ॲक्टिव्हिटी आहेत ज्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इनफॅक्ट 10-11 वाजेपर्यंत आपण रात्री फॅकल्टीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. इंटरव्ह्यूचा सगळा पार्ट ह्यामध्येच कव्हर होईल. तुमच्या माहितीसाठी संकल्पच्या आपल्या जितक्या काही इंटरव्ह्यूच्या बॅचेस आहेत त्यासाठी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळीकडचे विद्यार्थी आपल्या इंटरव्ह्यूच्या पार्टला ज्या आहेत ते येतात. त्या पाठीमागचं रिझन आहे की आपल्याकडे असलेला इंटरव्ह्यूचा एक स्ट्रॉंग टीम इंटरव्ह्यूसाठीची. पुढे डेली डाऊट करिंगचा पार्ट आहे, एक्झाम ओरिएंटेड स्टडी मटेरियल आहे, वीकली ॲग्रिकल्चरचे टेस्ट आहेत, वीकली इतर जे ॲग्रीवाले विद्यार्थी आहेत नॉन ॲग्री आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन टेस्टचा पार्ट आहे, डेली काउन्सिलिंग. मी आणि माझ्यासोबत माझी टीम ही डेली काउन्सिलिंगला 7 पैकी 6 दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत उपलब्ध असते. तर ह्या पद्धतीनं बॅचची डिटेल्स आहेत. मी हळूहळू पुढे जातो, तुम्हाला सगळ्या गोष्टी वन बाय वन सांगतो. संकल्पची स्थापना 2013 झालेली आहे. 7 जूनला संकल्पला 11 वर्ष जे आहेत ते पूर्ण होतील आणि 12व्या वर्षामध्ये संकल्प पदार्पण करेल. आतापर्यंत आपले 11,000+ बँकर जे आहेत ते वेगवेगळ्या बँकांमध्ये काम करतात. त्यामध्ये 2,500+ AFO, 6,000+ क्लर्क आणि 2,500+ PO हे आहेत. ह्यामध्ये प्रायव्हेट बँकांचा आकडा टाकला, प्रायव्हेट बँकेचे नंबर्स टाकले तर हा आकडा अजून मोठा होईल. अर्थात बँक एक्झामची संकल्प एज्युकेशन ही महाराष्ट्रातली पायनियर इन्स्टिट्यूट आहे. ह्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी बँकांच्या ब्रँचेस आहेत जिथे हे सांगताना मला खूप जास्त आनंद होतो की जिथे ब्रँच मॅनेजरपासून त्यानंतर त्यांचे वेगवेगळे ऑफिसर्स, क्लर्क इथपर्यंतचा बँकेतला 100% स्टाफ क्लर्कपासून ते ब्रँच मॅनेजरपर्यंत सगळ्याच्या सगळा संकल्प एज्युकेशनचा आहे. असा सुद्धा खूप मोठा स्टाफ आणि खूप जास्त बँकांच्या ब्रँचेस ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि भारतामध्ये आपले जे विद्यार्थी आहेत जे स्पेसिफिकली AFOज वगैरे आहेत किंवा POज आहेत हे भारतामध्ये वरपासून खालपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं पुढे आपण जाऊयात. हे ओव्हरऑल निकाल हे सध्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम झाल्या ह्या वेगवेगळ्या एक्झामचे निकाल आहेत, बायफर्गेट करून दिलेले आहेत. हे आपलं संभाजीनगरचं ऑफिस आहे. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या असलेल्या ऑफिसपासून 300 ते 400 मीटरवर असलेल्या आपल्या एका सुसज्ज इमारतीमध्ये आपण आपलं ऑफिस इथूनच बाजूलाच आहे, एकदम वॉकिंग डिस्टन्सला, तिथे शिफ्ट करतोय. सो दॅट विद्यार्थ्यांना जागेवरच, कारण की तुम्ही आता जरी आला आणि वर्षभर तयारी करतायत तर टेंटेटिव्हली दसरा किंवा दिवाळीपासून एकाच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या सगळ्या गोष्टींसाठीची सुविधा त्या ठिकाणी असेल. ते फॅकल्टीच्या त्यांचे केबिन, त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनसाठी एक कॉन्फरन्स हॉल, मीटिंगसाठी वेगळा कॉन्फरन्स हॉल, डबा म्हणजे टिफिन खाण्यासाठी वेगळी जागा, वेगवेगळे क्लासरूम, छोट्या सायझेसपासून मोठ्या सायझेसपर्यंत क्लासरूम, त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि त्याच ठिकाणी ऑनलाईन लेक्चर किंवा विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यूज वगैरे शूट करण्यासाठीची व्यवस्था. हा सगळा पार्ट आपण एकाच छताखाली साधारणतः दसऱ्यापासून किंवा दिवाळीपासून आपण पुढे स्टार्ट करून देऊयात आणि त्याच्यावरचं काम एकदम युद्ध पातळीवर आपलं चालू आहे. सध्याचं आपलं हे कॅम्पस आहे, हेही कॅम्पस बिलकुल चांगला आहे. या कॅम्पसमध्ये साधारणतः तुम्ही बघू शकाल इथे एन्क्वायरीवाला पार्ट, त्यानंतर फॅकल्टी केबिन, त्यानंतर यामध्ये काउन्सिलिंगचा पार्ट आहे. हे क्लासरूम्स आहेत, सगळे क्लासरूम हे डिजिटल पॅनल सहित आहेत. ही मुलींची अभ्यासिका आहेत, AC अभ्यासिका आहे, सोबत मुलांची सुद्धा अभ्यासिका वेगळ्या ठिकाणी, कारण की नंबर जसा वाढला तसं आपण मुलांची अभ्यासिका वेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. बॅच तुमचे काही महत्त्वाचे डाऊट्स असतील ते डाऊट्स मी पहिल्यापासून घेतो.
ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का? त्याचं उत्तर आहे हो. बेसिक म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शनपासून होईल. पहिले एक 10 ते 12 लेक्चर आपण सगळ्या विषयांचं बेसिक घेऊन मग आपला सिलेबस जो आहे तो स्टार्ट करतो. डेमो लेक्चर मला ॲडमिशन न घेता डेमो लेक्चर अटेंड करता येतील का? तर त्याचं उत्तर हो आहे. 10 तारखेपासून ते 14 पर्यंत विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या बॅचेसचे डेमो जे आहेत ते करता येतील. जे जुने विद्यार्थी ज्यांना बॅच रिपीट करायची आहे, त्यांना असं वाटतं की माझ्या तयारीमध्ये मोठा गॅप पडला, 1-2 वर्षाचा गॅप पडला, बिलकुल ते सुद्धा विद्यार्थी ही बॅच जे ते अटेंड करू शकतात. त्यानंतर काही ऑनलाईनचे विद्यार्थी त्यांना असं वाटलं की संभाजीनगरमध्ये साधारणतः ह्या एक्झामचं एक चांगलं वातावरण आहे, मला इथे येऊन पुन्हा बॅच करायची आहेत, बिलकुल त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच जी आहे ती ओपन आहे. तिथून पुढे IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी म्हणजे ॲग्रिकल्चरच्या विषयाची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? त्याचं उत्तर आहे हो. तुमच्यापैकी जे कॉमर्सची मुलं सध्या हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना पण मला सांगायचं होतं की आपल्याकडं फुल टाईम ॲग्रिकल्चर आणि कॉमर्ससाठी अकाउंटन्सी दोन्हीसुद्धा फॅकल्टी उपलब्ध आहेत. मला असं वाटतं पुन्हा एकदा हा महाराष्ट्राचा पहिला पार्ट आहे. मी निकालाबद्दल सांगितलं, आजपर्यंत मला वाटत नाही की कोणती महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूट एवढ्या टोटल नंबरपर्यंत 11,000 निकालांपर्यंत, इनफॅक्ट 11,000 स्टुडंटसुद्धा नसतील तर तिथपर्यंत आहेत. त्याच्याशिवाय आपल्याकडे ॲग्रिकल्चर आणि कॉमर्सच्या अकाउंटन्सीचे दोन्ही विषयाचे फुल टाईम फॅकल्टी आहेत. कॉमर्सचा पार्ट किंवा अकाउंटन्सीचा पार्ट जो आहे तो समीर देशमुख सर पाहतात आणि ॲग्रिकल्चरचा पार्ट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे की प्रशांत ढोले सर जे 3 वेळेस AFO आहेत ते जे आहेत ते हा पार्ट पाहतात. आणि ह्याच फीसमध्ये विद्यार्थ्यांची मॉक इंटरव्ह्यूची पण तयारी होईल. तुमचं ॲडमिशन 4 महिन्यासाठीच असेल किंवा 1 वर्षाचा असेल, पण समजा तुमचा इंटरव्ह्यूचा कॉल 1 वर्षाने, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी कधी आला तर ती इंटरव्ह्यूची जबाबदारी ही संकल्प एज्युकेशनची असणार आहे. थोडं आपण अजून पुढे जाऊयात. पुढची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच कधी असेल? ऑनलाईन बॅच आपण आय प्रथम नावाच्या ॲपवर जे विद्यार्थी येऊ शकत नाहीत तर अशांना ऑनलाईन बॅच जे ते आय प्रथम नावाच्या ॲपवर आपण 3 जूनला स्टार्ट केले. अजून बेसिकच सुरू आहे, डेमो लेक्चर सुरू आहेत अजून बँकिंग प्राईम 6.0 नावानं. आणि पुढची ऑफलाईन जी बॅच असेल ती ऑफलाईन आपण स्टार्ट करतोय एक टेंटेटिव्हली ह्या मंथच्या एंडपर्यंत, जूनच्या एंडपर्यंत किंवा जुलैच्या स्टार्टिंगला आपण स्टार्ट करूयात. साधारणतः विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरच्या डिस्कशन ॲक्टिव्हिटी जे ॲग्रिकॉस आहेत त्यांच्यासाठी, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीची ॲक्टिव्हिटी वेगळी असते, पाठ करून घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी पुढच्या सोमवारपासून जुन्या विद्यार्थ्यांना मेन्सच्या वगैरे ॲक्टिव्हिटी, टेस्ट, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोबत चालू असतात. आजूबाजूला हॉस्टेल, मेस किंवा रिडिंगची सुविधा आहे का? त्याचं उत्तर आहे हो आहे. काही डाऊट असतील तर त्यासाठी जे हे कॉन्टॅक्ट नंबर पण आहेत. ह्या बॅचमध्ये कोणकोणत्या परीक्षांचा सिलेबस होईल? तर सगळ्यात महत्त्वाचं, खूप लोकांना असं वाटतं बॅचचं नाव बँकिंग असल्यामुळं काय बँकिंगची तयारी होते का? तर तसं नाही आहे. बँकिंगच्या परीक्षांचा 100% सिलेबस होतो, इन्शुरन्सच्या परीक्षांचा 100% सिलेबस होतो. उद्या चालून तुम्हाला MBA एंट्रन्स द्यावा वाटला, MBA CET, MBA CATच्या सारख्याचा, त्याचासुद्धा सगळा सिलेबस ह्या बॅचमध्ये होतो. त्यानंतर वेगवेगळ्या राज्य आणि केंद्र शासनाचे जे महामंडळ आहेत, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यानंतर तुमचं LIC आहे ते सुद्धा कॉर्पोरेशन तसं पाहिलं गेलं तर, त्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, असे वेगवेगळे जे महामंडळ आहेत त्यांचीसुद्धा तयारी याच्यामध्ये होऊन जातो. तर ह्या सगळ्या एक्झामची तयारी 100% होते. त्याशिवाय SSC आणि रेल्वेच्या परीक्षांची साधारणतः 80% तयारी या बॅचमधून होतो. त्याच्यामध्ये 20% पार्ट असतो जनरल नॉलेजचा, ज्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी असतो, तो वाला पार्ट होत नाही. आणि ॲडव्हान्स मॅथ्सचा पार्ट आहे, तो वाला पार्ट होत नाही. तर बँकिंग, इन्शुरन्स, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशन, MBA CET ह्याचा सगळा सिलेबस या बॅचमध्ये होतो. आणि फक्त SSC आणि रेल्वेचा 80% पार्ट होतो. 20% पार्टसाठी मी विद्यार्थ्यांना सांगतही असतो, कारण की SSCची एक्झाम मी स्वतः क्रॅक केली असल्यामुळं त्या एक्झामच्या चांगल्या टचमध्ये मी आहे. तर त्याबद्दल जे विद्यार्थी SSC रेल्वे करतात त्यांना वेगळं सेपरेट गायडन्स जे ते मी करत असतो. तर हा एक पार्ट. सर ऑफलाईन बॅच संपल्याच्या नंतर आम्हाला ऑनलाईन सपोर्ट काय काय मिळेल? तर बघा, ऑफलाईन बॅच सुरू असताना शक्यतो मी बॅचचं जे प्रोजेक्शन आहे म्हणजे झालेले लेक्चर रेकॉर्ड करून देत नाही. त्या पाठीमागचं कारण असं आहे की जर का मला माहिती आहे की मला आज जरी मी बॅचला नाही गेलो तर मला संध्याकाळी ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये दिसणार आहे, तर विद्यार्थ्यांचं तिथपर्यंत जाण्याची जी मोटिवेशन आहे ते संपून जातं. त्यामुळे पहिले 4 महिने कम्प्लिटली ऑफलाईन केल्याच्या नंतर आम्ही एक बॅच, ज्यामध्ये माझी कंप्लीट कोर्स आहे, सोबत रिझनिंगचा, इंग्लिशचा, GAचा, कम्प्युटरचा एक रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो ह्याच फीसमध्ये. सो दॅट बॅच संपल्यानंतर ज्यांना असं वाटतं की मला मेन्स लेवलचं वेगळं करायचं आहे ते ऑफलाईनला येऊ शकतात, पण असं वाटलं की ऑनलाईनला करायचं आहे, माझा एखादा टॉपिक मिस झाला होता, हा सगळा पार्ट जो आहे तो त्यामधून विद्यार्थ्यांना करता येतो. थोडं अजून पुढे आपण येऊयात. हे आत्ता झालेल्या एक्झामचे वेगवेगळ्या एक्झामचे निकाल आहेत. हे IBPS PO आहे. इथून आपण पुढे आलो, पुढे SBI POची पण दिसतील आपल्याला. हे IBPS क्लरिकलचे रिझल्ट्स आहेत. हे ह्या वर्षी SBI POचे रिझल्ट्स आहेत.
पुढे IDBI बँकांची भरपूर निकाल IDBIचे आलेले आहेत. RRB असिस्टंट आहे, RRB PO आहे, तिथून पुढे RRB SO स्केल 2 आहेत. भारतामध्ये 1,200 जागा होत्या. ह्या 1,200 पैकी जवळपास एक 25 ते 30 रिझल्ट जे आहेत भारतातल्या 1,200 जागा 120 जागांपैकी भारतातल्या 120 जागांपैकी 25 ते 30 रिझल्ट संकल्पचे आहेत. न्यू इंडियामध्ये AO महाराष्ट्रातून डबल डिजिटमध्ये निकाल हे फक्त संकल्पचे आहेत. आपण 7 तारखेला एक इव्हेंट घेतला होता जो दरवर्षी घेतो 7 एप्रिलला, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं फेलिस्ट्रेशन करतो ज्यांचं यांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर असे जवळपास माझा अंदाज 4 ते 5 वेगवेगळे फोटो काढले असतील तुमच्यासमोर, एखाद दुसरे फोटो त्यातले अवेलेबल आहेत. थोडं पुढे आहे अजून. सर ह्या बॅचसाठी फॅकल्टी ज्या आहेत त्या कोण कोण असणार आहेत त्याबद्दल थोडंसं आयडिया द्या. तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या विषयासाठी मी आकाश जाधव, माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आज 4 महिन्यामध्ये एखादा फॅकल्टी 1.5 तास शिकून 1.5 तास एका महिन्याचे गुणिले 25 100 तास आणि एका आपण जर बघितलं 1.5 तास गुणिले 25 37 आणि 37 गुणिले 4 महिने 150 तासामध्ये बँकिंगचा सिलेबस कंप्लीट होत नाही. हे तुम्हाला कोण सांगतोय? जो व्यक्ती स्वतः 5 वेळेस IBPS PO झालेला आहे, 2 वेळेस SBI PO झालेला आहे. 150 तासामध्ये सध्याला जर एक व्यक्ती शिकवत असेल त्याच्याकडून सिलेबस कंप्लीट होत नाही. माझी रेकॉर्डेड बाय 2-250 तासाची आहे. तर त्यामुळं आपण क्वांटसाठी जे ते 2 क्वांटचे सेशन ठेवतो जेणेकरून सिलेबस जो आहे तो वेळेत संपला पाहिजे आणि प्रत्येक विषयाला किंवा प्रत्येक टॉपिकला तितका वेळ दिला गेला पाहिजे. म्हणून सध्याला जर 1,200 ते 150 तासामध्ये तुमचं गणित होत असेल तर ते तेवढ्या चांगल्या पद्धतीनं होत नाही. आपल्याकडचं जे गणित आहे ते प्रॉपर 250 तास कमीत कमी होतं. एका दिवशी 1.25 तासाचे 2 लेक्चर 2.5 तास गुणिले 25 वर्किंग डेज असतील महिन्यामध्ये, तर 2.5 गुणिले 25 2.5 आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 62.5 होतात आणि 4 महिन्याचे 250 तास. तर आपल्याकडे गणित हा विषय एकदम एक फॅकल्टी 150 तासामध्ये कव्हर करत नाही, तो प्रॉपर 250 ते 300 तास एका विषयाला गणिताला मिळतात. तिथून पुढे रिजनिंगचा पार्ट अमोल पाटील सर कव्हर करतात. इंग्लिशचा पार्ट जो तो क्षितिज बालेराव सर करतात. GAचा पार्ट अतिश शिंदे सर आणि सोबत निखिल डांगे सर करतात. ॲग्रिकल्चर प्रशांत डोले आणि सोबत सतीश जगताप सर करतात. अकाउंटन्सीचा पार्ट जो यात आलेला नाही आहे तो समीर देशमुख सर कव्हर करतात. सोबत इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे तो निखिल सरांच्या सोबत जयंत सर आणि सुहास ढमढेरे सर हे फॅकल्टी कव्हर करत आहेत. तर ह्या पद्धतीनं हा सगळा स्टाफ आहे. सर स्टाफबद्दलची काही खासियत सांगता येईल का, जी मी नेहमी सांगतो आणि ह्याही वेळेस सांगेल आणि एकदम कॉन्फिडेंटली सांगतो. बघा, ह्या फॅकल्टीमध्ये असं नाही की एखाद्याचं सिलेक्शन नाही झालं आणि तो बँक एक्झाम शिकवतोय. तर माझ्यासहित मी एकदम कॉन्फिडेंटली आणि जबाबदारीनं सांगतोय की ह्या फॅकल्टीचे जितके सिलेक्शन्स आहेत ते सिलेक्शन एकीकडे घ्या आणि महाराष्ट्रातल्या संभाजीनगरमधल्या नाही, इतर सगळ्या इन्स्टिट्यूट आणि सगळ्या इन्स्टिट्यूटमधले सगळा स्टाफ आणि त्यांचं सिलेक्शन घ्या. हे याच्यामध्ये जे सिलेक्शन दिसत आहेत हे कमीत कमी त्यांच्या दुप्पट ते तिप्पट असतील. तर एवढे सिलेक्शन ह्या फॅकल्टीचे स्वतःचे आहेत. त्यापैकी तुम्हाला काही जर दाखवायचे असतील त्यामध्ये माझं नाव आकाश जाधव, मी क्वांट हा विषय शिकवतो. 5 वेळेस IBPS PO, 2 वेळेस SBI PO, SSC CGLचा ऑल इंडिया रँक 50 आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये AO, MBAच्या कॅटमध्ये क्वांट म्हणजे माझ्या विषयामध्ये 99% एकापेक्षा जास्त वेळेस आणि त्यामधून टॉप 5 भारतातल्या कॉलेजपैकी एक FMS नावाचं कॉलेज मिळालं होतं. MBA पुढे केलेलं नाही आहे. तर माझ्याशिवाय अजूनही मी फॅकल्टी ओळख करतो. पुढे अमित पाटील सर आहेत, त्यांचे MBA CETचे 99% आलेत, त्यानंतर कॅटचे एक्झामचा 99% आलेत आणि भरपूर IBPS एक्झाममध्ये त्यांचा क्वांटचा स्कोर गणिताचा 35 पैकी 35 आलेले आहेत. अभिषेक गायके, तर ओव्हरऑल माझे इतके सिलेक्शन सरांचे आहेत. SBI PO 2 वेळेस, IBPS PO 2 वेळेस, LIC इंडियामध्ये AO 1 वेळेस आणि नॅशनल इन्शुरन्समध्ये AO 1 वेळेस, सोबत RBIच्या एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक 6 आणि SSC CGLला ऑल इंडिया रँक 49 ह्या पद्धतीनं आहेत. पुढे प्रशांत ढोले सर जे ॲग्रिकल्चर घेतात, भारतातील मी महाराष्ट्रातील म्हणत नाही, एकमेव फॅकल्टी जिने 3 वेळेस सलग हॅट्रिक केलेली ती एक्झाम पास करायची 2019, 2020, 2021 आणि 3 वेळेस 3 ठिकाणी काम करून 3 वेळेस बँक सोडलेले आणि टीचिंगबद्दल पॅशनेट असल्यामुळं सध्या ते फुल टाईम टीचिंग करतात आणि ॲग्रिकल्चरचा पूर्ण पार्ट जो आहे तो संकल्प एज्युकेशनमधला ते हँडल करत आहेत. मला वाटत नाही की अक्रॉस इंडिया तुम्हाला एवढी चांगली फॅकल्टी ॲग्रिकल्चरची कुठेही मिळेल. थोडं अजून पुढे सतीश जगताप सर आहेत, ज्यांचं 2018ला ते AFO मेन्सला होते, जे ॲग्रिकल्चरला सरांना असिस्ट करतात. सोबत
कृषी सेवक म्हणून 2019 त्यांचं AFOच्या सिलेक्टेड त्यांचं कृषी सेवक झालेलं आहे. 2020-21 त्यांनी इंटरव्ह्यूचा पाठ दिलेला आहे. RRB स्केल 2चा इंटरव्ह्यू दिलेला आहे. MPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. नाबार्डच्या ग्रेड Aचे सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. अमोल पाटील सर आहेत जे रिझनिंगचा पाठ पाहतात. सरांचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन आहे. सोबत ते इंटरव्ह्यूला क्वालिफाय आहेत RRB POच्या आणि LIC ADOच्या. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की फॅकल्टीचे जे आहेत ते स्वतः त्यांनी त्यांच्या विषयामध्ये किंवा ओव्हरऑल एक्झाममध्ये कुठे ना कुठे प्रावीण्य मिळवलेलं आहे. पुढे क्षितिज भालेराव सर आहेत ज्यांचं फायनल सिलेक्शन IMT खूप मोठं कॉलेज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सोबत बँकांच्या एक्झाममध्ये ॲक्च्युअल एक्झाममध्ये त्यांनी IBPS क्लर्क, RBI असिस्टंट, सेबी ग्रेड A, SSC CGL ह्या एक्झाममध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवलेले आहेत इंग्लिश या विषयामध्ये, त्यांच्या विषयामध्ये. आपण पुढे अतिश शिंदे सर जे तुम्हाला जनरल अवेअरनेसचा पाठ शिकवतात आणि जनरल अवेअरनेसचं वेटेज IDBI सारख्या एक्झामला जास्त आहे. ती एक्झाम त्यांनी क्रॅक केलेली आहे. त्याच्यामुळं IDBIमध्ये ते असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ग्रामीण बँकेमध्ये क्लरिकलला सुद्धा त्यांचं सिलेक्शन जे ते झालेलं आहे. पुढे सुहास ढमढेरे सर आहेत, त्यांचा 9+ वर्षाचा ग्रामीण बँकांचा अनुभव आहे. ग्रामीण बँकेचा अनुभव आहे. त्यांचं MCA झालेलं आहे, LLM झालेलं बिझनेस लॉमध्ये आणि MA इकॉनॉमिक्स ते सध्या अपीयर्ड आहेत. JAIB सुद्धा त्यांचं पास झालेलं आहे. हा वाला पार्ट CIB आहे. हा वाला पार्ट इंटरव्ह्यूला तुम्हाला जास्त कामाला येईल. त्या ग्रामीण बँकेमध्ये त्यांनी 9 वर्ष काम केलेलं आहे. त्यापैकी सध्याला मागचे काही दिवस ते ग्रामीण बँकेमध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सध्या आपल्याला त्यांनी फुल टाईम जे आहेत ते जॉईन केलेलं आहे. तर ह्या पद्धतीनं फॅकल्टी आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी जे आहेत ते उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोचिंगची जी फीस आहे ती एका वर्षासाठी 24,000 आणि 4 महिन्यासाठी 18,000 अशी आहे. जे विद्यार्थ्यांना मी असिस्ट करतो की 1 वर्ष स्थिर थांबायचं. एकदम ज्यांना यायचं आहे बॅच करायची ना आपापल्या गावाला जायचं त्यांनी 4 महिने करा. पण आपण 7 जूनला संकल्प एज्युकेशनचे 11 वर्ष कंप्लीट करून 12व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. तर त्यानिमित्त विद्यार्थ्यांना आपण ऑफलाईनला शक्यतो ठेवत नाहीत. पण सध्या जे विद्यार्थी ऑफलाईन ॲडमिशन घेत आहेत त्यांना एका वर्षासाठी फीस ही 8 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत, 8 जून ते 13 जून ह्या दरम्यान त्यांची फीस ही एका वर्षासाठी 24,000 नसून ती 21,000 असेल आणि 4 महिन्यासाठी फीस 18,000 नसून ती 16,000 असेल 8 जूनपासून ते 13 जूनपर्यंत. तर ह्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची ह्या वेगवेगळ्या बॅचेसची ह्या फी जी ती ह्या पद्धतीने असणार आहे. हाच पार्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून जो तो सांगायचा होता. ह्यामध्ये काहीही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता किंवा खाली जे नंबर दिलेत त्यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून जी एक्स्ट्रा माहिती लागेल ती एक्स्ट्रा माहिती त्या निमित्तानं तुम्ही घेऊ शकतात. एवढीच माहिती मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत द्यायची होती. धन्यवाद.